सारे आहे। पण नसरापूर प्रकरणासारखे अनेक प्रकरणं आजही न्यायालयात प्रलंबित आहेत। माननीय न्यायालयाला, महाराष्ट्राच्या माननीय मुख्यमंत्र्यांना आणि त्यांच्याकडून विनंती आणि अपेक्षा पण आमची असेल की फास्ट ट्रॅक कोर्टात प्रलंबित असलेले खटले, लहान मुलींवर अत्याचाराचे जे काही खटले प्रलंबित आहेत त्यातसुद्धा असे तात्काळ निर्णय झाले पाहिजे, त्यांना फासावर दिलं पाहिजे। याहीपेक्षा कठोर शिक्षा असती तर नक्कीच ती न्यायालयाने सुनावली असती। पण आज न्यायालयाच्या या निर्णयाचं आम्ही स्वागत करतो। मी तेच बोललो आहे की अनेक प्रकरणं अशी आहेत लैंगिक अत्याचाराची, आणि लैंगिक अत्याचार जवळच्या लोकांनी केल्याची अनेक प्रकरणं आहेत। ती घरातली प्रकरणं असल्यामुळे दाबल्या गेलीत। कुठं भावाकडून अत्याचार होतो, कुठं शेजाऱ्याकडून अत्याचार होतो, तर त्या भीतीपोटी नागरिक पुढे येत नाहीत आणि ती प्रकरणं तशीच राहतात आणि पीडितांना न्याय भेटत नाही। पण जितक्या फास्ट ट्रॅक कोर्टामध्ये हे प्रकरण चाललं आणि हा न्याय भेटला, तसाच न्याय इतरांना भेटला पाहिजे। कारण नसरापूर प्रकरणातलं असे अनेक नसरापूरसारखे प्रकरणं आहेत जे महाराष्ट्रात आजही प्रलंबित आहेत। आणि फास्ट ट्रॅक कोर्ट जर ते सिरियसली गांभीर्यानं, जसं सरकारने या प्रकरणात लक्ष घातलं तसं लक्ष जर गांभीर्यानं घातलं तर मला असं वाटते हे नराधम सुटत नाहीत। जितका हा नराधम दोषी आहे तितकेच TET पेपर, म्हणजे आपल्या याच्या जे TETचे पेपर फुटले भिवंडीला, किंवा त्या अगोदर नीटचे पेपर फुटले, नीटच्या पेपर फुटीनंतर काय झालं तर 4 ते 5 विद्यार्थ्यांनी आत्महत्या केल्या, स्वतःचं जीवन संपवलं। त्यामध्ये सुद्धा ते लोक दोषी नाहीत का ज्यांनी नीटचे पेपर फोडले? त्यांच्यावर सुद्धा फास्ट ट्रॅक चालवा आणि त्यांनासुद्धा जन्मठेपेसारखी किंवा फाशीसारखी शिक्षेची तरतूद करता आली तर मला असं वाटते विद्यार्थ्यांचा सुद्धा विद्यार्थ्यांना बळ मिळेल, भावी डॉक्टरांना बळ मिळेल। काल शिक्षकांचे पेपर फुटले TETचे भिवंडीमध्ये, त्यांच्यावर सुद्धा सदोष मनुष्यवधासारखे गुन्हे दाखल झाले पाहिजे। त्याचं कारण असं आहे की मानसिक ताणाखाली अनेक लोक आत्महत्या करतात आणि त्याला कारणीभूत असलेली व्यवस्था, मग त्यातून आपण पळवाट शोधण्याचा प्रयत्न करतो। पण या माध्यमातून महाराष्ट्रात एक सिद्ध होतं आहे की अजूनही कायदा सुव्यवस्था जिवंत आहे। फक्त तो निकष आता शेतकरी असेल, कष्टकरी असेल, श्रमकरी असेल, शिक्षक असेल आणि विद्यार्थी यांना सुद्धा लागावा अशी सुद्धा मला अपेक्षा आहे। सर, उद्धव ठाकरे हे म्हणाले की मराठी पंतप्रधान झाला तर आनंदच होईल। नक्की आनंद होईल। महाराष्ट्राच्या मातीतून जर एखादा मराठी पंतप्रधान होत असेल, आदरणीय पवार साहेबांना ती संधी होती पण ती संधी हुकली। आता त्यानंतर मराठी पंतप्रधान नक्कीच व्हावा। दिल्लीचेही तख्त राखितो असं जे महाराष्ट्र गीतामध्ये म्हणतो आपण, ते याच अनुषंगानं। त्यामुळे मराठी पंतप्रधान जर कोणी होत असेल तर उद्धव साहेबांच्या जशा शुभेच्छा आहेत तशा आमच्याही शुभेच्छा त्यांना असतील। तुमच्या मनात असं कोणतं नाव आहे का की मराठी पंतप्रधान? आता मराठी पंतप्रधान इथून जर कोणी गेलं मराठी पंतप्रधान व्हायला तर ती जागा जर खाली झाली तर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री पण दुसरं नाव असेल। त्याच्यामुळे मराठी पंतप्रधान होण्यासाठी जे कोणी इच्छुक आहेत त्यांना आमच्या शुभेच्छा आहेत। त्यांनी नक्कीच व्हावं आणि त्यांना देशाचं प्रतिनिधित्व करण्याची संधी मिळावी। आणि महाराष्ट्राची जर जागा रिक्त होत असेल तशी काही, तर महाराष्ट्राचं प्रतिनिधित्व पहिलं महिला मुख्यमंत्री म्हणून कोणीतरी केलं पाहिजे असं मला वाटतं। आता माझ्या मनातलं महाराष्ट्राचे मुख्यमंत्री अजितदादा होते। आषाढीची वारी आली का आम्ही अजितदादांना पांडुरंगाला साखळ घालायचो का दादा मुख्यमंत्री झाले पाहिजे। आज दुर्दैवानं दादा आपल्यात नाही आहेत। आज दादा आपल्यामध्ये नसले तरी आदरणीय सुनेत्रा वहिनी आहेत आणि त्यांच्या रूपानं जर महाराष्ट्राला पहिल्या महिला मुख्यमंत्री भेटत असतील तर या निर्णयाचं आनंद होईल आणि अर्थातच हा सर्वांना आनंद होईल, यात काही दुमत असण्याचं कारण नाही। पण मात्र त्याकरता दादांच्या म्हणजे जे काही आमदार दादांसोबत आहेत ती संख्या वाढली पाहिजे। 2029ला विधानसभा लढताना आपण अजितदादांचा विचार कसा जनतेमध्ये घेऊन जातोय, जास्तीत जास्त आमदार निवडून आणून मग ते स्वप्न पूर्ण होईल। अर्थातच या उद्धव साहेबांनी दिलेल्या शुभेच्छा आहेत। थोडा विनोदाचा भाग जाऊ देऊ, पण महाराष्ट्रात सध्या फास्ट ट्रॅक कोर्टाच्या या निकालानंतर न्यायाचं राज्य शिल्लक आहे असं म्हणायला हरकत नाही। पण अर्थ खातं सुद्धा जे आहे ते सुनेत्रा पवारांना मिळालेलं नाही अजून, याबद्दल तुमचं काय मत? याबद्दल माझं एकच मत आहे आणि ते स्पष्ट मत आहे की भारतीय जनता पार्टी जी महायुतीमधली आमचा मोठा भाऊ आहे त्यांनी हा दिलेला शब्द पाळावा। त्यांनी हा शब्द दिला होता, तो अद्यापही पाळला नाही। दुय्यम दर्जाची खाती राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडे आहेत, पण फायनान्स खातं दिलेला शब्द हा भाऊ म्हणून देवेंद्रजींनी दिलेला आहे, त्यामुळे ते पाळतील अशी मला अपेक्षा आहे। आता विश्वास नांगरे पाटलांचं मनमे है विश्वास पुस्तकं वाचून महाराष्ट्रात प्रबोधन करणारी आम्ही माणसं, हजारो लाखो लोकांनी विश्वास नांगरे पाटलांना फॉलो केलं आहे।
की आज ताज हॉटेलचा हल्ला दिसला तरी विश्वास नांगरे पाटील आम्हाला डोळ्यासमोर दिसतात, पण इतक्या मोठ्या उंचीचा माणूस खाकी वर्दीत CP झाल्यानंतर संघाच्या शाखेत जाऊन ज्या पद्धतीनं प्रबोधन करतायत, म्हणजे तुम्ही संघ प्रचारक आहात की कमिशनर ऑफ पोलीस आहात हेच लोकांच्या लक्षात येत नाही. माझे आणि मनसे पक्षाचे अनेक मतभेद आणि मनभेद आहेत, पण माननीय राज ठाकरे यांनी जी काही भूमिका त्या बाबतीत घेतली, त्यांनी जो प्रश्न विचारला की तो खाकीचा रंग पोलिसांचा आम्ही संरक्षणाचा समजत होतो, पण तो रंग संघाच्या शाखेतला आहे असं आता विश्वास नांगरे पाटलांच्या बोलण्यावरून जर दिसत असेल तर मला असं वाटतं. आता चंद्रकांत दादा तर तेच सल्ला देणार आहेत ना. चंद्रकांत दादा काय म्हणणार आहेत, तुम्ही शाखेत जाऊ नका. तर चंद्रकांत दादांना शाखेतले पोलीस तयार करायचे आहेत, पण मला नांगरे पाटलांना सांगायचं आहे की महाराष्ट्राच्या मनात जे तुम्ही किंमत कमावली होती ती तुमच्या एका स्टेटमेंटमुळे मातीत गेली. तुम्ही आता किती सावरासावर करण्याचा प्रयत्न करू नये, कारण तुमच्याकडून ह्या अपेक्षा नव्हत्या. तुम्ही एक जबाबदार पदावर आहात आणि अशा प्रकारे कुठल्याही राजकीय कार्यक्रमावर जाऊन, कुठल्याही एका वेगळ्या विचाराच्या कार्यक्रमावर जाऊन तुम्ही तुमचा विश्वास गमावला आहे. त्यामुळं मन में है विश्वास या पुस्तकाचं नाव बदलावं आणि आता विश्वासच राहिलेला नाही तुमच्यावर असं काहीतरी पुस्तक मार्केटमध्ये आणावं. महाराष्ट्राच्या जनतेनं तुमचं भाषण चांगलं लक्षात ठेवलेलं आहे. विचार करा, मेधाताई कुलकर्णीला मी बोलल्यानंतर काय राग आला होता की मिटकरीच्या बाजूला पण आम्ही बसणार नाही असा संकल्प त्यांनी केला होता, आणि परवा अभिमन्यू पवार काही बोलले तर मेधाताईंचा पारा इतका चढला. म्हणजे असं नाही ना चालणार. आम्ही सुद्धा शिवशाहू फुले आंबेडकरांचे विचार मांडणारे महाराष्ट्रात लोक अद्याप जिवंत आहेत, हे विश्वास नांगरे पाटलांनी लक्षात ठेवावं. अयोध्याचं राम मंदिर हे देशातील तमाम हिंदूंच्या अस्मितेचं प्रतीक आहे. प्रभू रामाच्या नावाने केंद्रात राज्यात सत्ता सरकार स्थापन झालेलं आहे, आणि त्याच राम मंदिरातल्या दानपेट्या, तिथली विटा चोरी गेल्या असतील तर असंच म्हणावं लागेल, सीता मैया भी परेशान है इन लोगों के काम से और सारे पैसे खा गए उनके पति के नाम से. तर हे पैसे खाणारे कोण आहेत हे योगी आदित्यनाथ सरकारने तपासलं पाहिजे. आणि जनतेच्या भावनेशी जो खेळ झाला, आता मला सांगा, एका मुसलमानाने जर समजा तिथं काही पेटी चोरली असती किंवा शिवाजी महाराजांच्या जिरेटोपावर एखाद्या मुसलमानाने काही झेंडा लावला असता हिरवा, तर महाराष्ट्रात आगडोंब उसळला असता. पण ज्यांनी केलं त्यांना तुम्ही झाकून ठेवत असाल, याचा अर्थ आपलं ठेवायचं झाकून आणि दुसऱ्याचं पायाचं वाकून ही नीती सोडावी. आणि 2029ला जनता आपल्याला रस्त्यावर उतरल्यानंतर शेण फेकून मारणार नाही याची काळजी घ्यावी. शेवटचा प्रश्न, अजितदादा यांचा विसर पडला आहे का एकूणच सरकारला? महाराष्ट्राच्या सरकारला अजितदादाच्या विमान अपघाताचा विसर पडलेला आहेच. आहे का म्हणजे पडलेला नाही असं म्हणणार नाही, पडलेला आहे. दादांना जाऊन 5 महिने झालीत, पण 5 प्रश्नाची उत्तरंसुद्धा देता आली नाही. DGCAचा त्रोटक अहवाल अद्यापही पूर्ण आलेला नाही. दुसरं, सुमित कपूर कुठे आहे हे कोणी सांगितलेलं नाही. देवगिरीचा CCTV फुटेज अजून आलेला नाही. आणि महत्त्वाचं ब्लॅक बॉक्स मुरलीधर मोहोळांनी घरात लपून ठेवला आहे का की आणखी कुठं ठेवला आहे हेही अजून समाजाच्या समोर आलेलं नाही. त्यामुळं अजितदादांना न्याय देण्यात हे सरकार, म्हणजे दुसरीकडे आमच्या चिमुरड्या मुलींना नसरापूर प्रकरणात न्याय भेटला, त्याचं स्वागत आहे सरकारचं, पण अजितदादांच्या बाबतीत तुम्ही न्याय देऊ शकले नाहीत. या बाबतीत मी सरकारचा जाहीर निषेध व्यक्त करतो.